हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठले, फ्रेश झाले आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागले. मी आज तुरीची भाजीला फोडणी टाकली आणि लगेच पीठ मळून घेतले आणि चपात्या लागले लाटायला. चपात्या टाकल्या, 2 किंवा 3च चपात्या लागतात मला. देवा झोपलेला होता, परत उठला तो. उठल्याच्या नंतर खेळायला लागला. मग मी चहा बनवली. चहा बनवून त्याचे पप्पा ऑफिसला गेले. त्यानंतर मी खीर बनवली देवासाठी. खीर बघू शकता, खीर थोडीशीच बनवली होती मी, त्याच्या एकट्यापुरतीच. खीर बनवू पण देत नव्हता तो, सतत पायाला धरून खेळत होता. खीर बनवल्याच्या नंतर तर मी भांडे घासले. भांडे आवरून घेतलं, किचन आवरून घेतले. मग त्याला खाऊ घातल्यानंतर तो झोपला. झोपल्याच्या नंतर मी थोडासा भात टाकला कुकरमध्ये, तांदूळ टाकले शिजायला आणि मग परत आलू घेतले. आलूची भाजी करायचा विचार चालू होता. आलू शिलत होते आणि पीठ घेतलं. पीठ मळायला घेतलं होतं. मी संध्याकाळचा स्वयंपाक करत होते तेव्हा झोपला, म्हणून तेवढ्यात तो उठून बसला आणि रडायला लागला. रडत होता म्हणून मी त्याला खाली घेऊन गेली. थोड्या वेळ त्यालाही बरं वाटतं. कडी लावली आणि खाली गेलो आम्ही दोघंही थोडंसं फ्रेश होण्यासाठी. लेकरांसोबत तो खेळतो, बघतो. खाली आलो आम्ही गेटजवळ. नंतर बाहेर आल्याच्या नंतर बघितलं, रांगोळी वगैरे काढलेलं होतं मस्त. आज गणेश चतुर्थी, गणेशाचे आगमन झाले. त्यांच्या घराच्या पाठीमागेच गणपती बसतो. त्यानंतर तो खेळत होता. मी व्हिडिओ शूट करत होते तर कसा हसत होता तो, लाजत होता. नंतर वर आले, गणपतीचे वरच्या काकूकडं गणपती बसला होता. आरती केली. त्यानंतर तो खिडकीतून खाली पाहत होता आणि त्याच्या पप्पानं मोदक आणले होते. मोदक खाल्ल्याच्या नंतर खाली आरतीला जेवायला दिले त्याच्या पप्पाला आणि नंतर खाली आरतीला गेलो आम्ही दोघं. देवांशाने मी आरती केली आणि आरती चालू होती. आरती केली आणि आलो घरात. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू, बाय बाय.